कोल्हापूर जिल्ह्यातील सामानगड शिलाहार राजा भोज दुसरा याने बांधलेला एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे। नमस्कार. आपल्या जीवनामध्ये खूप काही अशा गोष्टी असतात ज्या आपण खूप वेळा मिस आउट करतो आणि नंतर आपल्याला समजतं की अरे यार, हा आनंदाचा क्षण आपण अनुभवला पाहिजे होता. अशाच प्रकारचा एक आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी व तुम्हाला त्याचा अनुभव देण्यासाठी मी कृष्णा मोरे एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहे, वेब सिरीज चालू करत आहे, जिंदगी का सफर. आज आपण आलो आहोत किल्ले सामानगड या ऐतिहासिक किल्ल्यावर. चला तर बघूया की या सफरीमध्ये आपल्याला दोघांना काय आनंद मिळतो का. किल्ले सामानगड हा किल्ला राजा दुसरा भोज यांनी 12व्या शतकात बांधला होता. त्यानंतर तो किल्ला आदिलशहाने जिंकून घेतला होता व 1667 मध्ये या किल्ल्याला पुन्हा शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात सामील करून घेतलं होतं. आपण पाहू शकता या किल्ल्याचे जे ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये फक्त आणि फक्त निसर्ग आहे. हा किल्ला हा कोल्हापूरच्या दक्षिणेस असून या किल्ल्यामध्ये ह्या किल्ल्याचे मध्यवर्ती सेंटर आहे आणि विशाळगड, पन्हाळा, त्यानंतर रांगणा किल्ला या सगळ्यांच्या किल्ल्यामध्ये हा किल्ला हा मध्यस्थीवर असल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यावेळी विचार करून या किल्ल्याला सामानगड असं नाव दिलं होतं. आणि या किल्ल्यावरूनच शिवाजी महाराजांच्या सगळ्या किल्ल्यांना रसद वगैरे पुरवली जात होती. तर या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आपण जाणून घेण्यासाठी प्रथम जाऊया झेंडा बुरुज व वेताळ बुरुजाकडे. आपण आलो आहोत झेंडा बुरुजावर. आपण पाहू शकता याला नाव झेंडा बुरुज असं का दिलेलं आहे, तर हा जो बुरुज आहे याच्यावर इथे झेंडा फडकवला जातो. स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी 21/14चा झेंडा जो शासनमान्य आहे व फक्त शासकीय कार्यालयांच्या बाहेरच फडकवला जातो, हा झेंडा इथे फडकवला जातो शासनातर्फे. म्हणूनच या झेंड्याला, या बुरुजाला नाव दिलेलं आहे झेंडा बुरुज. तर असं हे ऐतिहासिक महत्त्व घेऊन आपण जात आहोत सामानगडच्या दुसऱ्या गोष्टीकडे. त्याचं नाव आहे वेताळ बुरुज. आमचा व्हिडिओ यायचा हा जंगलामधला व्हिडिओ होतो. आपण जात आहोत वेताळगडाकडे. दिस इज माय बिग ब्रो हु इज कॅमेरामॅन फॉर दिस शॉर्ट फिल्म. आणि आम्ही दोघं मिळून ही शॉर्ट फिल्म शूट करत आहोत फक्त आणि फक्त या जनतेला, या कोल्हापुरातील जनतेला या सामानगड या किल्ल्याचं पर्यटन महत्त्व समजण्यासाठी. बरोबर. हा आहे वेताळ बुरुज. झेंडा बुरुजानंतर आपण पाहू शकता हा वेताळ बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. या वेताळ बुरुजावरून जी रसद आहे ती रसद खालून वरती, वरून खाली पाठवण्याचे काम त्यावेळी होत होते. कारण या पद्धतीने तुम्ही जर पाहू शकता, तुम्ही पाहू शकता तळे आहे, मोठे तळे आहे. त्या तळ्यावरून पाण्याची ने जा आणण्यासाठी किंवा पाणी लवकर पुरवठा होण्यासाठी या बुरुजाचा वापर केला जात होता.